नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. निरोप देऊन आता सर्वत्र नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते. घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. विजयादशमीच्या मुहूर्तावर हे घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते. मित्रांनो, यावर्षी शारदीय नवरात्र सोमवार 22 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि नवरात्र 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला संपेल. नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केले जातात. पौराणिक ग्रंथांमधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरूनच नवरात्रीचे नवरंग ठरलेले असतात. आठवड्यात 7 दिवस असल्याने जे 2 वार परत येतात त्या दिवशी त्या रंगाचा सिस्टर कलर म्हणजेच त्याचा जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो. नवरात्रीच्या दिवसात रेल्वे स्टेशन, बस, ऑफिस, गरबा, दांडिया सर्व सार्वजनिक ठिकाणी त्या दिवसांच्या रंगाचे कपडे घातलेले नागरिक आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, 2025 मध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा याविषयीची माहिती या व्हिडिओच्या मधून आज आपण जाणून घेणार आहोत. देवीचे 9 दिवस चालणारा हा उत्सव असतो. या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. या 9 दिवसांमध्ये 9 रंगाचे विशेष महत्त्व आहे. देवीच्या 9 रूपांच्या अनुषंगाने देवीला प्रिय रंगाचे वस्त्र चढवले जाते. दिवस पहिला 22 सप्टेंबर 2025 सोमवार. प्रतिपदा तिथी, रंग पांढरा. या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते. पांढरा रंग हा श्वेत, शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगामुळे आत्मविश्वासातही वाढ होते. पांढरा रंग परिधान केल्याने आपले मन आणि आत्मा शुद्ध राहतात. शुद्धता आणि पवित्रते सोबतच पांढरा रंग हा शांती, विश्वास आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून देखील ओळखला जातो. दिवस दुसरा 23 सप्टेंबर मंगळवार. द्वितीया तिथी, रंग लाल. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचे पूजन केले जाते. लाल रंग हा देवीचा अत्यंत आवडीचा रंग म्हणून ओळखला जातो. दिवस तिसरा 24 सप्टेंबर बुधवार. तृतीया तिथी, रंग निळा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा विशालता, विश्वास, श्रद्धा, आत्मीयता यांचे प्रतीक आहे. निळा रंग हा आपल्याला अंतरण ज्ञान प्राप्त करण्यास सहाय्य करत असतो. स्वतःमधील दडलेल्या आध्यात्मिक ज्ञानाची आपल्याला जाणीव करून देण्याचे काम निळा रंग करत असतो. दिवस चौथा 25 सप्टेंबर गुरुवार. चतुर्थी तिथी, रंग पिवळा. या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते. पिवळा हा सूर्यप्रकाशाचा म्हणजेच प्रखरता, तेज आणि नव्या सुरुवातीचा रंग म्हणून ओळखला जातो. पिवळ्या रंगाला सौभाग्य, संपत्तीचे आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. हा रंग आपल्याला आशेची किरण दाखवतो. आपल्या मनात चाललेल्या नकारात्मक विचारांना दूर करून आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त करून देतो, ज्यामुळे आपल्याला आत्मविश्वासात देखील वाढ होत असते. यानंतर दिवस पाचवा 26 सप्टेंबर शुक्रवार. पंचमी तिथी, रंग हिरवा. या दिवशी देवीचे स्कंदमातेच्या रूपात पूजा केली जाते. हिरवा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. हिरवा रंग हा आपल्या मनात प्रफुल्लता, शांती, आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असतो. दिवस सहावा 27 सप्टेंबर शनिवार. षष्ठी तिथी, रंग राखाडी. या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. राखाडी रंग हा स्थिरता, आढळता आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला देवीचे मार्गदर्शन प्राप्त होत असते. हा रंग आपल्याला गौरव तसेच प्रतिष्ठा प्राप्त करून देत असतो. यानंतर दिवस सातवा 28 सप्टेंबर रविवार. सप्तमी तिथी, रंग नारंगी. या दिवशी कालरात्री देवीचे पूजन केले जाते.
नारंगी रंग हा रंग सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतो आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो. तसेच नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दिवस 8वा 29 सप्टेंबर सोमवार, अष्टमी तिथी, मोरपंखी रंग. या दिवशी देवीचे महागौरी या रूपात पूजा केली जाते. मोरपंखी रंग कल्पना, शक्ती आणि स्वामित्वाचे प्रतीक मानले जाते. यानंतर दिवस 9वा 30 सप्टेंबर मंगळवार, नवमी तिथी, रंग गुलाबी. या दिवशी देवी सिद्धिदात्री या स्वरूपात देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग वाढ आणि सुपकतेचे प्रतीक आहे. मित्रांनो, आपल्या परिधानातून एकता दर्शवण्यासाठी अशा प्रकारे 9 रंगाचे कपडे घातले जातात. तर मित्रांनो, नवरात्रीच्या 9 दिवसात 9 रंगांचे वस्त्र परिधान करा आणि नवरात्रीच्या उत्सवामध्ये सामील व्हा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला आणि अजूनही जर तुम्ही जवळेकर व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.